नमस्कार, मी अंकिता पाटील. महाराष्ट्राची खबरबात मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने. भाजपाच्या 2-3 नेत्यांनी आणि आरएसएसने देशाला गुलाम बनवलं. राहुल गांधींचा घणाघणाती टीका. संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावणं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पडलं महागात. काँग्रेसने नाही दिलं प्रणवदादांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण. संभाजी भिडेबाबांनी रंगवलं आम्रपुराण. भिडे गुरुजींवर चहूकडून टीकेचा भडीमार. नाशिकमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार. आज लागणार बीड, उस्मानाबाद, लातूर विधान परिषद मतदारसंघाचा निकाल. सुरेश धस जिंकणार की अशोक जगदाळे, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. पंचगंगा नदी चोरीला गेल्याबाबत पोलिसात झाल्या 100 तक्रारी दाखल. आकाश अंबानी आणि श्लोका मेहताचा 30 जून रोजी साखरपुडा. साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका घेते सर्वांचं लक्ष वेधून. पाहूया काही सविस्तर बातम्या. भाजपाच्या 2-3 नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सगळ्या देशात गुलाम बनवले असल्याची घणघणाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप व संघावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे 2-3 नेते आणि संघ पडद्याआडून सरकार चालवत आहेत. लोकसभेत विधानसभेतील विरोधी पक्षांचे ऐकले जात नाहीये, फक्त संघाचेच ऐकले जाते. संघ ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल यांनी केलाय. देशात आज कोणीही खुलेपणाने बोलत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक जण आपलं म्हणणं उघडपणे मांडू शकतोय. आता मात्र तशी स्थिती राहिली नसल्याचे राहुल यांनी म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावणं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना महागात पडलंय. काँग्रेसमध्ये पर्यायानं सोनिया गांधी यांच्यात निर्माण झालेली नाराजी अद्यापही दूर झालेली नाहीये. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने उद्या नवी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय. या पार्टीमध्ये गेल्याच आठवड्यात संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहिलेल्या प्रणवदांना मात्र वगळण्यात आलं. भिवंडी येथील कोर्टात हजर राहण्यासाठी राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवर भिवंडीत कोर्टात खटला दाखल आहे. त्यानंतर आज दुपारी 3:30 वाजता कोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी मुंबई आ रहे हैं और मुंबई के गोरेगांव पूर्व में जो नेशनल एग्जीबिशन सेंटर है नेस्को ग्राउंड में, वहां वो मुंबई के बूथ लेवल कार्यकर्ताओं का एक सम्मेलन संबोधित करेंगे. ये एक नया अनोखा और अनूठा कार्यक्रम कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी की संकल्पना के अनुसार शुरू हो रहा है. इसकी शुरुआत मुंबई से हो रही है, जिसके तहत कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष सीधे कांग्रेस के ग्रासरूट लेवल के जो वर्कर हैं उनके सामने मुखातिब होंगे, रूबरू होंगे और उनसे चर्चा करेंगे, उनसे बात करेंगे. यह एक ऑफलाइन कैंपेन है कांग्रेस के ग्रासरूट वर्कर से कनेक्ट करने का और उनसे बात करने का. दूसरा, एक ऑनलाइन कैंपेन राहुल गांधी जी की संकल्पना के अनुसार कल मुंबई में लॉन्च होगा. उस कैंपेन का नाम है प्रोजेक्ट शक्ति. इस कैंपेन के तहत
राहुल गांधी जी अपना एक वीडियो रिलीज करेंगे जिसके माध्यम से मुंबई के कार्यकर्ताओं से संवाद स्थापित करेंगे, उनको अपील करेंगे कि आप इस पर्टिकुलर नंबर पर अपना वोटर आईडी हमें भेजें। यह जो नंबर होगा श्री राहुल गांधी जी का पर्सनल नंबर होगा, जो मुंबई के कांग्रेस के कार्यकर्ताओं के लिए निर्धारित किया गया है। और इस नंबर पर कांग्रेस के सभी कार्यकर्ता मुंबई के अपना वोटर आईडी भेजेंगे और उस वोटर आईडी के माध्यम से कांग्रेस अध्यक्ष डायरेक्ट उस कार्यकर्ता के साथ संपर्क में आएंगे और समय समय पर अगर लगा जरूरत पड़ी तो वो खुद बात भी करेंगे और उनका फीडबैक लेंगे और उस फीडबैक के माध्यम से कांग्रेस पार्टी के आगे के कामकाज को एक नई दिशा देने का काम करेंगे। माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्य प्राप्ती होते असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले। आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्य प्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला। नाशिकमधील एका सभेत ते असे बोलले होते। लग्न होऊन 15 वर्षे झाल्यानंही मुले होत नाहीत अशा जोडप्यांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चितच मुलं होतील। मी आतापर्यंत 180 हून जास्त जोडप्यांना हे फळं खायला दिली असून 150 पेक्षा जास्त जोडप्यांना मुलं झाली असं विधान संभाजी भिडे यांनी केले। विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल असा दावाही त्यांनी केलाय। कोई मिळाली त्या कोईचं लोक कोणते झाड वाढवले ते आंब्याचं झाड मारलं त्याची काय महत्त्व ती सांगतो तुम्हाला। अहो लग्न अशा 10-12 वर्ष झाल्यानंतर सुद्धा पोट होत नाही अशा स्त्री पुरुषांनी पती पत्नींनी ते फळ खाल्ली निश्चित पोट असं झाडायचं। मी त्याच्याकडनं 2 आंबे आणून 2 रोपं करून माझ्या एक बागेत माझ्या शेतात मी लावली। मी आज तुम्हाला सोडलं तर कुणाला माझ्या आईशिवाय मी कुणाला सांगितलं नाही की आंबे तसे। मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना पती पत्न्यांना जोडप्यांना खायला दिले, त्याची पद्धत शिकवली, सत्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली। ज्यांना मुलगा असेल मुलगाच होतो आपण त्यांचे खूप दुर्दैव आहे। मला असं वाटतं ज्या पर्सनल गोष्टी आहेत एका महिलेला तिचा मुलाचा जन्म देणं, त्या मुलीला जन्म देणं ह्याचा तिचा अभिमान कौतुक आणि मातृत्व असतं, त्याची एवढी शॅलो चर्चा आज समाजात होते त्याचं मला एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून प्रचंड दुःख होतं। विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे हा प्रांत भिडे गुरुजींचा नाही। ते या पद्धतीचं काम म्हणजे या लेक लाडकी अभियान असेल किंवा बेटी बचाव बेटी पढाव या संदर्भात त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही। त्यांचं कामाची पद्धती वेगळी आहे। ते ज्येष्ठ आहेत वयाने आणि मूल बाळ संसार ह्याच्या पलीकडे गेलेले आहेत, त्यामुळे हा प्रांत त्यांचा नाही। तेव्हा या प्रांतामध्ये या पद्धतीचं कॉन्ट्राव्हर्सियल वक्तव्य करून त्यांनी विनाकारण महाराष्ट्रातलं जे बेटी बचाव बेटी पढावसाठी सकारात्मक असं वातावरण आहे ते बिघडवू नये, या पद्धतीचे गुन्हे त्यांनी करू नयेत। आणि विनंती आहे की जर गुन्हा त्यांच्याकडून होत असेल आणि सामान्य माणसाकडून होत असेल तर तो जो दखलपात्र असेल तर तो दाखल केला जात असेल तर तातडीनं कारवाई पण झाली पाहिजे। महाराष्ट्राची ज्येष्ठांच्या विषयी आदराने आणि चांगलं बोलण्याची परंपरा आहे। अलीकडे फार मोठ्या प्रमाणावरती या पद्धतीचं ते वर्तन आणि वक्तव्य करतायत। आमची त्यांना विनंती आहे की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे जतन करण्याची आम्हाला परवानगी द्या आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाविषयी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ महाराष्ट्र शासनावरती आणि आमच्यावरती आणू नका। वेळीच महाराष्ट्र शासनाने याच्या संदर्भातली नोंद घेतली नाही आणि गुन्हा दाखल केला नाही लेक लाडकी अभियानाचे नाशिकचे आमचे कार्यकर्ते पुण्याचे आमचे कार्यकर्ते तातडीने या संदर्भामधला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करतील। संभाजीराव भिडे यांच्या नाशिकमधील आंब्याच्या वक्तव्यावर शिवप्रतिष्ठानकडून स्पष्टीकरण देण्यात आले। गुरुजींच्या भाषणातील केवळ 1 मिनिटांची क्लिप ऐकून त्यांना गुरुजींवर कारवाई करा असे म्हणणाऱ्यांनी गुरुजींची ती पूर्ण क्लिप पाहावी। हिंदू समाज हा राष्ट्रीय तत्वाच्या बाबतीत नपुसंक असतो हे सांगत असताना त्यांनी हे आंब्याचा दाखल दिलाय। अशा प्रकारच्या आंब्यांची गुरुजीची कसलीही शेती नाहीये। एका व्यक्तीने गुरुजींना ही आंब्याची गोष्ट सांगितली होती जी गोष्ट आपल्या भाषणात दाखल देताना वापरली असल्याचे शिवप्रतिष्ठान
संस्थानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे तो आंबा एखाद्या नपुसंकाला पुरुषत्व देऊ शकतो, त्याचप्रमाणे शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे हिंदुस्थानला एक राष्ट्रीय भक्ताचे रसायन देऊ शकतात. या अर्थाने या आंब्याच्या कथेचा गुरुजींनी उल्लेख केल्याचे स्पष्ट करण्यात आले. गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या भाषणामध्ये 3 तासाच्या भाषणामधला फक्त 1 मिनिटाचाच भाग घेऊन त्याच्यावरती काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आणि आरोप करून गुरुजींच्यावरती कारवाई करा असे अनिसाचे कार्यकर्ते मागणी करत आहेत. पण त्यांनी सगळ्यात पहिला ही फक्त 1 मिनिटाची व्हिडिओ न बघता गुरुजींचं संपूर्ण भाषण पाहावं आणि त्याच्यानंतर काय असेल ते आपले स्टेटमेंट्स द्यावेत. कारण गुरुजींनी आपल्या भाषणामध्ये हिंदू समाज हा राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत नपुसंक असतो हे ह्या गोष्टी सांगण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. आणि ती आंब्याची बाग स्वतःची वगैरे माझी अशी कोणाची म्हणलेली नाही. एक व्यक्ती आहे ज्याची आंब्याची बाग आहे, तो माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे अशा प्रकारचे एक आंब्याचा वृक्ष आहे की त्याच्यामध्ये काही स्त्रीत्व किंवा पुरुषाला पुरुषत्व प्राप्त करून देण्याचे काही त्याच्यामध्ये गुण आहेत आणि ते आंबे खाल्ल्यानंतर पुत्रप्राप्ती होते. अशा प्रकारचं एक त्यांनी उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे त्या आंब्याच्या प्रमाणे या हिंदू समाजाला, हिंदू राष्ट्राला एक राष्ट्रभक्तीचं रसायन देणारं रसायन म्हणजे शिवछत्रपती आणि संभाजी महाराज आहेत. ज्याप्रमाणे तो आंबा एखाद्या नपुसंकाला पुरुषत्व देऊ शकतो, त्याचप्रमाणे शिवछत्रपती आणि संभाजी महाराज हे रसायन या हिंदुस्थानला एक राष्ट्रभक्तीचं रसायन देऊ शकतो. अशा अर्थानं गुरुजी बोललेले आहेत. ते भाषण कृपया पूर्ण तपासावं आणि मगच गुरुजींच्यावरती असल्या खालच्या थराला जाऊन आरोप करावेत हे मला या निमित्तानं सगळ्यांना सांगावं असं वाटतं. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. राहुल गांधी 13 जूनला दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी येत असल्याचे जाहीर होताना भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दादाजी यांचा मृत्यू झाल्यानंतर एकही मंत्री त्यांच्या घरी गेला नाही. मात्र राहुल गांधी यांचा दौरा जाहीर होताच अहिर यांनी दादाजी यांचे नाव नांदेड येथे धाव घेतले आणि कुटुंबियांशी संवाद साधला. सरकारमधील एकाही मंत्र्याने साधी विचारपूसही केली नव्हती. यामुळे सत्ताधारी पक्षावर टीकाही झाली. आता राहुल गांधी येत असताना आपल्यावर टीका होऊ नये याचा प्रयत्न अहिर यांच्या भेटीच्या निमित्ताने भाजपाने केलाय. दरम्यान कुणी येत आहे म्हणून आपण आलो आहोत तर पूर्वीच माझा दौरा ठरला होता असं अहिर म्हणाले. खोब्रागडे यांनी अल्पसं शिक्षण आणि अल्पभूमीधारक शेतकरी आहेत. तरी पण त्यांनी ती चिकाटी ज्याला म्हणतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केलेलं कार्य म्हणजे एक महाराष्ट्रात आणि देशाला त्यांनी एक या लहानशा गावातून चंद्रपूर जिल्ह्यातील एक नांदेड गाव आहे इथून एक नवीन धानाची जात निवडून काढली आणि एक नाही तर त्यांनी एकानंतर अजून 9 आणि 10 प्रकारचे त्यांनी बीजाचा शोध लागलेला आहे. म्हणून त्यांना म्हणावं तितकं सन्मान कमी आहे कृषी क्षेत्रामध्ये. त्यांना राज्य सरकारने अनेक सन्मान दिलेले आहेत. 103 पुरस्कार प्राप्त असलेले दादाजी आज आपल्यात नसल्यामुळं आम्ही त्यांच्या घरी नक्कीच शोक संवेदना व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबाने भेटत आहोत. पण आमच्यावर एक कर्ज आहे की त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे लहानच्या गावातून. म्हणून त्यांना इथं स्मारक हे कृषीला संबंधित काही एखादं रिसर्च सेंटर हॉस्पिटल गावातलं लहानसं गाव आहे त्या गावालाही त्याला काही स्मरण राहील कारण ते आजारामध्ये गेले असं एखादं चांगलं गेट सगळ्या गोष्टी करणं त्यांच्याकरता स्मारक उभं करणं ही महत्त्वाची बाब आमच्यावर ठरलेली आहे. पण तो दादाजी एक खूप कर्तृत्ववान आणि अशिक्षित कमी शिक्षित असलेला एक संशोधक एवढं त्याला म्हणता येईल. कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांच्या ठाण्यात दिली. तक्रारीचा विषय पाहून हातकणंगले पोलीस ठाण्यातील कर्मचारी आवक झालेत. 100हून अधिक ग्रामस्थ पोहण्याचे साहित्य, मच्छीमारीची जाळी, मच्छीमारीची डालगी घेऊन थेट पोलीस ठाण्यात आल्याने मोठा गोंधळ उडालाय. त्यांचा गावाशेजारी असणारी पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यात ते आले होते. पंचगंगा नदी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी हिरवं गवत उगवलं असून पाण्याने भरलेली आपली पंचगंगा चोरीला गेली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
ती पंचगंगा नदीकाठी गेलतो. तिथे गेल्यानंतर सगळी जलपर्णी नदी भरलेली होती आणि जाळं सोडण्यासाठी काहीसुद्धा जागा नव्हता. तिथं आमची नदीच गायब झालेली आहे आणि त्या नदीवर मासे मारून आम्ही उदरनिर्वाह जगवत असतो. आणि आता मुलाबाळांनी खायासाठी काही नाही, धंदा नाही, पाणी नाही. ह्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनची धाव घेतलेली आहे आणि त्यात पोलीस आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि ती काय नदीचा काय विस्कूट केलेला आहे त्याच्यावर त्वरित लक्ष घालावं. आम्ही आमची नदी नाही म्हणून आम्ही मेंढर पाणी पाजायला गेलो. नदीचं नाही, पाणी पाजायचं कुठलं? नदी चोरलं गेली आहे म्हणून आम्ही इथं आलो दाखल द्यायला. नदी पात्रच गायब झाला असेल तर त्याची फिर्याद होऊ शकते. नदी दिसते, पात्र जर दिसत नसेल ना, पात्र पूर्ण ते जर एखाद्याने मोजून टाकलं किंवा ती उचलून घेऊन गेले तरच ती फिर्याद होऊ शकते. आमचं मत हेच आहे. पंचगंगा नदी पात्रातनं चोरीला गेले हा गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व या ठिकाणी कोळी समाजाचे बांधव, ग्रामीण भागातली तिथल्या नदीकाठची राहणारी लोक उद्रेकानं या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या दारात आलेत की आमची नदी आम्हाला परत मिळवून द्या. चोर कोण आहे त्याचा उल्लेख सुद्धा आम्ही त्यामध्ये केला आहे. मी सकाळी रोजच्याप्रमाणे नदीकाठ्याला मासेमारीसाठी गेलो. नदीकाठाला गेलं सगळी चार चौघं आमची साथीदार घेऊन मी नदीकाठी मासेमारीसाठी गेला असताना नदीत बघतो तर नदी दिसेना. नदी तिथं चोरीला गेलेली होती. त्यामुळे आम्ही सगळी गावात आलो. गावात सगळ्या लोकांना घेतलो आणि सगळं पोलीस स्टेशनच्या दारात आलो. साहेब आमची नदी चोरीला गेलेली आहे. आमची नदी चोरीला गेली ती आमची नदी हुडकून द्या, आमची शोधून द्या. का तर त्या नदी जाळी सोडल्यामुळे आम्हाला मासेमारी गावतात. मासेमारीवर आमचा उदरनिर्वाह असतो. सांगली महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित झालाय. यामध्ये अत्याधुनिक देवदूत व्हॅन, आधुनिक यंत्रणेसह अग्निशामक विभाग सज्ज झाला असून मनपाची अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सांगली शहर हे कृष्णा नदीच्या काठी बसले आहे. त्यामुळे 2005ला सांगली शहर 15 दिवस पाण्यात होते. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेता आणि यंदा पावसाने वेळेत हजेरी लावली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेचा अग्निशामक विभाग सज्ज झालाय. यामध्ये आपत्ती काळात येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या. त्यामध्ये अत्याधुनिक देवदूत गाडीसह यांत्रिक बोटी, सुरक्षा जॅकेट तसेच अग्निशामक वाहनेही सज्ज ठेवली आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे यापूर्वीच 1 जून रोजी आमचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र चालू झालेले आहे. त्या अनुषंगाने आज आमच्याकडे आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर साहेब, उपायुक्त साहेब आमच्याकडे असणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्रीची पाहणी करण्यासाठी येत आहेत. त्यानिमित्त आम्ही आमच्याकडे असणारं अत्याधुनिक पद्धतीचं वाहन देवदूत ते सुद्धा या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे. तसेच आमच्याकडे रबर बोटी, फायबर बोटी यासुद्धा यापूर्वीपासूनच आमच्याकडं सद्यस्थितीत चांगल्या स्थितीत आम्ही तयार करून ठेवलेले आहेत. त्यानंतर धुरामध्ये वगैरे जर अडकले कोण असेल तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आमच्याकडे BA सेट वगैरे सुद्धा आम्ही उपलब्ध करून ठेवलेलं आहे. त्यामुळे या पुढच्या परिस्थितीत जर अशी काही नैसर्गिक आपत्ती वगैरे जर आली तर त्यास तोंड देण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या विषारी सापाची अंडी कृत्रिमरित्या उबवून पिल्लांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी 10 जून रोजी केलाय. 2 दिवसांनंतर वनाधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवन संरक्षकांनी दिली. 2 महिन्यांपूर्वी पिवळ्या ठिपक्याचा कवडा अतिशय दुर्मिळ असलेला बिनविषारी साप अमरावतीतील नवसारी भागात आढळला. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो थोडाफार जखमी झाला. साप पडण्याच्या संदर्भात हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांना कळवण्यात आले. पंजाब नॅशनल बँकेत 13,578 कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी आणि त्यांचा काका मेहुल चोक्सी विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी नुकतीच विनंती करण्यात आली असून यामुळे 190 देशांचे पोलीस नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला शोधून अटक करू शकतात. यंदाच्या दिवाळी सोन्याचा भाव प्रतितोळ 34,000 रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय भूराजकीय आव्हानाचा परिणाम यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. कॉमस्टेट रिस्क मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही शक्यता व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आव्हानांच्या सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. याशिवाय भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत असून डॉलर दिवसेंदिवस बळकट होतोय. रिलायन्स उद्योगाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता याचा साखरपुडा 30 जून रोजी होणार आहे. या साखरपुड्याची सुंदर आणि सुबक निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. ती सिद्धिविनायकाच्या सर्वप्रथम अर्पण करण्यात आली. यावेळी सिद्धिविनायक मंदिरात नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी या निमंत्रण पत्रिकेचे सर्वप्रथम अनावरण करून ती सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केली आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाले. इथे सामन्याची पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.